नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत कृषी क्षेत्राशी निगडित 20 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया शेती मित्र 20ला. देशात 80% इंधनाची आयात केली जाते. पैकी 50% इंधन निर्मिती क्षमता देशातील शेतमालातच आहे. भविष्यात इंधन आणि ऊर्जा निर्मिती हे शेतीला पूरक ठरू शकतात. त्यामुळे शेतमालाच्या टाकाऊ काडी कचऱ्याचा उपयोग ऊर्जा आणि इंधन निर्मितीसाठी होऊ शकतो, असं प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच केलं आहे. वाडा तालुका भाताचं कोठार म्हणून ओळखला जातो. इथला वाडा कुलम हा भातवाण राज्यभर प्रसिद्ध आहे, परंतु इथल्या शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमिनी ओस ठेवलेल्या आहेत. कारण औद्योगिक कारणामुळे इथले मजूर कारखान्यात आणि रेती व्यवसायावर कामाला जात असल्यानं मजुरांची कमतरता आता भासतीये. रासायनिक आणि सेंद्रिय शेतीत उत्पादन खर्च वाढला आहे. त्या मानानं मिळणारं उत्पन्न आणि बाजारभावाचा भाव बघता शेती व्यवसाय तोट्यात झालेला आहे. अशी ओरड असताना देशातील रसायनमुक्त फळांची कीर्ती विदेशात पोहोचली आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या रसायनमुक्त शेतमालास ग्राहक पसंतीही देत आहेत. शेती कचऱ्यासाठी वापरण्यात येणारं साहित्य महाग असल्यानं प्रत्येकच शेतकरी हे साहित्य खरेदी करू शकत नाही. त्यामुळे गडचिरोलीतील शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजार उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेनं 8,98,00,000 रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्याचं काम सुरू झालेलं आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचं सावट निर्माण झालंय. किडींचा प्रादुर्भाव आणि विविध रोगांच्या आक्रमणामुळे शेतकरी त्रस्त आहे. शिवाय पावसामुळे शेतीची कामं खोळंबली आहेत. पिकं पिवळी पडत आहेत. जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपल्यानं सोयाबीन पिकाला फटका बसण्याचा धोका निर्माण झालेला आहे. कांद्याचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्यामुळे बाजार समित्यात विक्रीसाठी आणलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट 500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे राज्य सरकारनं अनुदान द्यावं अशी मागणी नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. सरकीपासून तयार होणाऱ्या ढेपीचे भाव अचानक वाढल्यानं ग्रामीण भागात शेतकरी आणि दूध व्यावसायिक अडचणीत सापडलेले आहेत. प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची ही भाववाढ करण्यात आली आहे. अचानक झालेली ही भाववाढ कमी करून साठेबाजारांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी आता शेतकरी आणि दूध उत्पादक करत आहेत. देशात डाळींच्या किमती सतत वाढत आहेत. शिवाय अन्नपदार्थ महागल्यानं किरकोळ महागाई निर्देशांक जुलै महिन्यात 5.77% पातळीवरून 6.07% पातळीवर पोहोचलेला आहे. किरकोळ महागाईचा हा आकडा मागील 23 महिन्यातील उच्चांक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शासनानं राज्यात एकाच वेळी 2 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट पूर्ण केलं. या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या रोपांपैकी 80% रोपं जगलीच पाहिजे असा आदेश शासनानं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यामुळे लावलेली रोपं जिवंत आहेत ना, याची शहानिशा आता पुढे होणार आहे. जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी कमी करण्यासाठी नव्यानं पंतप्रधान पीक विमा योजना मांडण्यात आली. त्यामुळे आता कमी किमतीत अधिक विमा देऊन शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण देण्यात आल्यानं गोंदिया जिल्ह्यातील 30,831 शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या पिकांचा 2,35,00,000 विमा उतरवलेला आहे. पिकाला लागणारं एक पाणी नाही मिळालं म्हणून हातचं पीक गेल्याचे अनेक उदाहरणं समोर आहेत. त्यातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी अड्याळ परिसरात सिंचन प्रकल्प राबवला जातोय. हजारो शेतकऱ्यांना या नेरला उपसा सिंचनाविषयी आशा आहे. मात्र नेरला उपसाचं काम अजूनही थंड बस्त्यात असल्यानं शेतकरी चिंतातूर झालेला आहे. विदर्भातील काही भागात पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे साकोलीतील शेतकऱ्यांची स्थिती दयनीय झाली आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सोय नाही असे शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत असून पैसे देण्यास तयार आहेत, परंतु पैसे देऊनही पाणी मिळत नसल्यानं शेतकरी आणि धान्य उत्पादक चिंतातूर झालेले आहेत. येणाऱ्या काळात साखरेचा तुटवडा निर्माण होऊन साखर महागणार असं बोललं जायचं, परंतु देशात साखरेचा साठा 70 लाख टन इतका आहे. इतकी साखर पुढील हंगाम सुरू करण्यासाठी पुरेशी असल्यानं बाजारात साखरेच्या किमतीत उतारचढाव होणार नाहीत. त्यामुळे
साखर मागण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अशी सूचना राष्ट्रीय महासंघानं दिलेली आहे. पंतप्रधान पीक विमा योजना पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली आहे. नगर तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक ठेवण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून बुलढाण्यात 2,80,000 शेतकऱ्यांनी खरीपाचा पीक विमा उतरवला आहे. पिकांना विमा संरक्षण देण्याचं महत्त्व शेतकऱ्यांना पटल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. 4 वर्ष जुन्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या 7-12-8 आणि फेरफारांमध्ये अनेक चुका आढळलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. जमिनीचं क्षेत्रफळ कमी होणं, नवीन नावं समाविष्ट नसणं, कुळ भोगवटादार वर्गामध्ये नावच नसणं अशा त्रुटींमुळे शेतकऱ्यांना शेतकाम सोडून दुरुस्तीसाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. सरकारनं बाजारातील मागणीनुसार पुरवठा करण्याचं धोरण स्वीकारल्यानं बाजारातील गव्हाची मागणी पूर्ण होते. त्यामुळे वायदे बाजारात गव्हाच्या दरात कोणताच बदल झाला नाही. प्राप्त माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात गव्हाला प्रति क्विंटल 1,690 रुपये दर मिळाला. त्यामुळे बाजारात गव्हाचा दर स्थिरावण्यास मदत झाली आहे. शेतीला शाश्वत सिंचनाची सोय मिळणार या आशेनं वाशिमच्या शेतकऱ्यांनी 8 वर्षांपूर्वी त्यांच्या लाखमोलाच्या जमिनी कवडीमोल दरात धरणासाठी दिल्यात. मात्र रेंगाळलेलं धरणाचं काम, रस्त्यांअभावी शेतात जाण्याची बंदी झालेली पायवाट, खंडित असणारा विद्युत पुरवठा आणि धरणाच्या बुडीत क्षेत्रात उगवलेली झाडं अशा समस्यांमुळे हे धरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचं चित्र आहे. मराठवाड्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसानं विश्रांती घेण्यास पसंत केलं. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात केवळ 47%च पाऊस पडला. तर इथल्या 76 पैकी 24 तालुक्यात पावसानं टक्केवारीची 50शीही गाठली नाही. आतापर्यंत मराठवाड्यात 56% सरासरी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. बाजारभाव याप्रमाणे: कांदा प्रति क्विंटल सरासरी 700 रुपये, बटाटा प्रति क्विंटल सरासरी 1500 रुपये, भेंडी सरासरी प्रति क्विंटल 1800 रुपये आणि गवार प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये. गेल्या 24 तासात देशातील मोजक्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय. उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर आता ओसरलेला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. तर या होत्या कृषी विषयक 20 बातम्या. आपण पाहताय जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त.